पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांची एकमुखाने मागणी। महागाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे तालुक्यातील शेतीसह शेत पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे। कापूस आणि सोयाबीनसह तूर, ऊस, केळी, हळद या पिकाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सतत 1.5 ते 2 महिन्यापासून पावसाची सततधार चालू आहे। यामुळे अनेक नदी नाल्यांना महापूर आला आणि या महापुरामध्ये व अतिवृष्टीमध्ये तालुक्यातील शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे उटी येथील शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरीव मदत देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे। मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, महागाव। आज आपण महागाव तालुक्यातील उटी या गावातील शेतशिवारामध्ये आहोत। अतिवृष्टी आणि महापुरामुळे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्याच अनुषंगाने उटी या गावामध्ये सुद्धा अतिवृष्टी आणि महापुराने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। काही शेतकरी आपल्या सोबत आहेत। आपण पाहतो की 1 ते 1.5 महिन्यापासून आपल्या तालुक्यामध्ये महापूर आणि अतिवृष्टी चालू आहे। यामध्ये सोयाबीन, कापूस पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। शासनाकडून सुद्धा अद्यापपर्यंत मदत सुद्धा जाहीर झालेली आहे। काय सांगसाल? मी सचिन शेळके, उटी। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे। कापसाची घाटराची परिस्थिती पाहू शकता तुम्ही कशी आहे ते। आम्ही जे पीक विमे भरलेत त्याची आम्हाला पुरेपूर 100% नुकसान भरपाई मिळायला पाहिजे। शासनाकडून पण आम्हाला मदत मिळायला पाहिजे आणि आम्ही जे आमच्या हक्काचं जे आहे विमा भरलेला आम्ही त्याची आम्हाला 100% नुकसान भरपाई आम्हाला मिळायला पाहिजे। शासनाला एवढं सांगू इच्छितो, हे जे माझ्या हातात सोयाबीन आहे हे पूर्णपणे या सोयाबीनला कोंब फुटलेले आहे। हे आज शेतकरी कापण्याच्या पण मनस्थितीमध्ये नाही आहे। जर हे सोयाबीन कापतो म्हणलं आणि कापून जरी सोयाबीन आपण करतो जरी म्हणलं तरी निश्चितच या सोयाबीनला 10 रुपये पण भाव लागणार नाही, कारण कापणीचा खर्च पण याच्यातून निघणार नाही। त्याच्यामुळे शासनाला एवढं सांगू इच्छितो की शासनाने ताबडतोब मदत देणे हे शेतकऱ्याला आवश्यक आहे। शेतकरी या संकटातून निश्चितच सावरला पाहिजेत। शेतकरी जगला तर देश जगला। सोयाबीनला कसे फुटले ते पण पहा, बघून घ्या, कारण कापण्याच्या अवस्थेत सोयाबीन नाही आहे। शेतकऱ्याचं 100% नुकसान यामध्ये झालेलं आहे। कापूनही याचा सोयाबीनचा काही फायदा नाही। कापून हे सोयाबीन केलं तरी 100% 10 रुपये भावाने सोयाबीन विकणार आहे। कापणीचा पण खर्च निघणार नाही। आज शेतकऱ्याचा एकरी 18 ते 20 हजार रुपये खर्च झालेला आहे। याच्यामधून शेतकऱ्याला 5,000 रुपये पण येणार नाहीत। आता लगेच शेतकऱ्यांनी त्याच्या लेकराला, त्याच्या घरच्या पत्नीला दिवाळी लगेच आलेली आहे, तर त्यांनी दिवाळी साजरी कशी करायची हे पण कळत नाही आहे। शेतकऱ्यापुढे 100% हे संकट, खूप मोठं संकट आलं आहे। शासनाने जर मदत नाही केली तर निश्चितच शेतकरी यावेळेस काळी दिवाळी करणार। महाराष्ट्रामधल्या शिर्डी साईबाबा ट्रस्ट, विठ्ठल रुक्माई ट्रस्ट, गजानन महाराज संस्थान शेगाव व तसेच तुळजापूर संस्थान या 4 संस्थानांनी 1-1 करोड रुपये शेतकऱ्याला मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला दिलेले आहेत। तरी आता विरोधी पक्षातले आणि पक्षातले, सत्तेतले आणि विरोधातले या दोन्ही आमदारा आणि खासदारांना मिळून 1 वर्षाचा पगार जर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जर दिला तर शेतकऱ्याला, जसं की पंजाबमध्ये हेक्टरी 50,000 रुपये दिले, या सर्वांनी जर 1 वर्षाचा पगार जर सहायता निधीमध्ये जर दिला तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला 1 लाख रुपये आपण ही नुकसान भरपाई निश्चित देऊ इच्छितो, देऊ शकता। हे बघा, आमच्या शेतातील झालेलं सोयाबीन, हे पूर्णपणे कोंब फुटलेलं सोयाबीन माझ्या शेतामध्ये मळणी चालू आहे, मळणी यंत्राने करणे चालू आहे। हे सोयाबीनची अवस्था बघा। या सोयाबीन कोंब फुटलेलं सोयाबीन आहे। या सोयाबीन विकाय जर गेलं तर 10 रुपये किलोनं पण विकत नाही। तर 100% नुकसान भरपाई ही शेतकऱ्याला मिळाली पाहिजे। व तसंच आमच्या जे हक्काचे आम्ही पीक विमे जे भरलेले आहेत ते पीक विमे पण आम्हाला शेतकऱ्याला मिळाले पाहिजे, तरच शेतकऱ्याची नुकसान भरपाई निघू शकेल। आता लगेचच आमची समोर सण आहेत, दसरा आहे, दिवाळी आहे। आम्हाला लेकरा बाळाला कपडे, घरच्या लोकांना कपडे, आम्हाला दिवाळी साजरी, दसरा साजरा करण्यासाठी शेतकऱ्याचा कापूस पण गेलेला आहे, तूर गेलेली आहे, सोयाबीन गेलेला आहे, ऊस गेलेला आहे, केळी गेलेला आहे। अतोनात नुकसान झालं आहे। शेतकरी आज 100% देशोधडीला लागलेला आहे। जसं की
आपला भारत देश हा कृषी प्रधान देश मानतो आपण, पण आज हे कृषी प्रधान देश राहिलेला नाही आहे। जर शेतकऱ्याला खरोखरच आपण आर्थिक मदत जर नाही दिली तर सर्व शेतकरी यावेळेस काळी दिवाळी निश्चित करणार व काळा दसरा पण करणार।